दादा हा कसा आहे? छान आहे ना? छान आहे. पण 4-4 होतील. होऊ देत. मनसोक्त खरेदी करा. मावशी, देसाईंचा फोन आला होता. त्यांची समजूत काढली मी. उद्या ती मंडळी येत आहेत साखरपुड्याला. खरंच? हो. हे लग्न व्यवस्थित पार पडू देत. कुलदेवतीला जाऊन साडी चोळीची ओटी भरणार आहे मी. तुला हवं तसं कर मावशी. बरं चला, मी निघतो आता. हो, इकडे एक मुलगी गेली का? नाही. ते गेलेत, तुम्ही बाहेर येऊ शकता. थँक्यू. मला त्या गुंडांच्या तावडीतनं वाचवल्याबद्दल थँक्यू. असं करू नका. मला घेऊन चला ना. ते कधी येऊ शकतात. मला खूप भीती वाटते. तुमच्या बरोबर घेऊन चला ना. मी तुम्ही खूप चांगले आहात हो. म्हणूनच मी त्या गुंडांना खोटं सांगितलं ना. मला घेऊन चला ना तुमच्या बरोबर प्लीज. माझा साखरपुडा हो, मला कामं करायची आहेत. ते नाही येणार परत. मला जाऊ द्या, मी जातो. ठीक आहे, जा तुम्ही. एका भागी मुलगी लांडग्यांच्या तावडीत सापडली असताना तिला मदत करायची सोडून तुम्ही पळून चाललात. हे अभिमानाने सांगू शकाल तुम्ही तुमच्या बायकोला? माझं नाव शिल्पा आहे. माझी आई त्या गुंडांच्या तावडीत सापडली. तिच्यासाठी तरी हे कसं दिसतंय? छान दिसतंय. अगं असं म्हणतात नव्या नवरीला हळदीचं तेज चढतं. तुला तर आत्ताच चढलंय. तुला काय काहीही शोभून दिसेल. आणि मावशी हे कसं आहे सांग ना. हे खूपच छान. मी आत येऊ ना? अरे विचारतोस का? ये ना, ये. कधी आलास? हा काय आत्ताच येतोय. आनंदाची बातमी कळली. म्हटलं अभिनंदन करावं. आणखीन एक फेवर पाहिजे होतं. एक ग्लास पाणी मिळेल? मिळेल ना. काळजी वाटते अर्जुनची. तो असं कधीच वागत नाही. माझा फोन असेल ना तर तो नक्की उचलतो. दादा, मला खूप भीती वाटते त्याची. त्याला काही झालं नसेल ना? आर्या, काय बोलतेस तू? असा विचारही मनात आणू नकोस. हे बघ, सगळं व्यवस्थित असेल. मला असं वाटतं की त्याचा फोन खराब झाला असेल, त्यामुळे कदाचित तुझे फोन तो उचलत नसेल. आर्या, खूप काळजी वाटते अर्जुनची. चल आपण जाऊन बघू. सावकाश आर्या, काही करू नकोस.